विराजिए कथा करूं मति अनुसार प्रेम सहित गादी धरियो पधारिए पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, आचार्य शुकदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, बोलो भारत माता की जय, गौ माता की जय, जय जय श्री राधे श्याम। सर्वांनी ताठ बसा, पाठीचा कणा ताठ करून 2 मिनिट डोळे लावून आपल्या सद्गुरूंचं, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करून कथेला आपण या ठिकाणी आरंभ करणार आहोत। सियावर रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, उमापति महादेव की जय, जय जय श्री राधे श्याम। अकारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव वैदिक परंपरेमध्ये सर्वोच्च सदग्रंथ म्हणून ज्या ग्रंथाकडे बघितलं जाते असा असलेला श्रीमद भागवत हा ग्रंथ आणि या ग्रंथाची सेवा आपण या ठिकाणी करत आहोत। भगवान परमात्म्याचे आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थ सालोड हिरापूर गावातील महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहकार्यामधून समापन्न होत असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये आजच्या या दुसऱ्या दिवसाची कथारूपी ही आहुती या चालत असलेल्या ज्ञान यज्ञामध्ये समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या कथा पॅन्डॉलमध्ये जमलेल्या संपूर्ण असणाऱ्या कृष्ण भक्तांना मी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि आजच्या या कथेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। कालपर्यंत कथा भाग तुम्ही आम्ही लोकांनी श्रवण केला। काल आपण बघितलं महात्म्याची कथा ऐकलेली आहे। महात्म्य बऱ्याच वेळेला लक्ष देऊन ऐका, महात्म्य हे ऐकावं लागतं। महात्म्य ऐकल्यानंतर होतं काय, तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या ग्रंथाच्या विषयी विश्वास निर्माण होतो। अनेक वर्ष झालं भागवताची कथा आपण ऐकतोय, पण भागवत ऐकल्यानंतर नेमकं आमच्या जीवनामध्ये काय बदल घडणार आहे, ते ऐकल्यानंतर काय फायदा होतो, या सगळ्या गोष्टीचा विचार श्रीमद भागवत कथेच्या महात्म्यामध्ये सांगितलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि महात्म्याचे अध्याय आलेले आहेत 6। किती अध्याय आहेत महात्म्याचे? 6 अध्याय आहेत महात्म्याचे। आणि तसा जर विचार केला तर सगळे भागवताचे अध्याय किती आहेत? काल सांगितले ना, सगळे अध्याय किती पूर्ण विसरले काय? काल सांगितले ना कथेत। ऑफर सुरू आहे बरं का आज पण सांगणाराला। ऑफर माहिती ना आपली? हा द्या, कोण देते उत्तर? काल सांगितलं होतं मी तुम्हाला, नाही ते श्लोक झाले 18,000 बरोबर आहे। तुम्ही कुठलं? हा 335। वा, टाळी वाजवा यांच्यासाठी जोरदार। 18,000 श्लोक, 335 अध्याय आहेत या श्रीमद भागवत रूपी ग्रंथामध्ये। 6 अध्यायामध्ये महात्म्य सांगितलेलं आहे। मग त्याच्यामध्ये काय, तर काय होतं भागवत ऐकल्याने, अंतःकरणामध्ये असलेली भक्ती वाढण्याचं काम भागवत करतं। आपल्या जीवनामध्ये ज्ञान वृद्धिंगत करण्याचं काम भागवत करतं। वैराग्याला तरुण करण्याचं काम भागवत करतं। हे भागवत ऐकलेल्याचं महात्म्य, महत्व आहे। म्हणून तर महात्म्य कथा श्रवण करावी लागते। महात्म्य ऐकल्यानंतर त्या ग्रंथाच्या विषयी अंतःकरणामध्ये आपल्या विश्वास निर्माण होतो आणि तो विश्वास अधिक आपल्याला फलदायी ठरू शकतो। यासाठी पहिल्यांदा कुठल्याही ग्रंथाचं काय सांगितलं जातंय? महात्म्य। बोला, काय सांगितलं जातंय? महात्म्य।
मागच्या वर्षी कथा श्रवण केली तुम्ही, कोणती कथा होती? शिव महापुराण. शिव महापुराणामध्ये देखील महात्म्यच सांगितलंय सुरुवातीला, बरं का? काय सांगितलंय? महात्म्य. भागवतामध्ये सांगितलेलं महात्म्य हे पद्म पुराणामधून घेतलेले 6 अध्याय. म्हणजे स्वतः वर्णन केलं नाही महात्म्याचं भागवताने, पद्म पुराणाने वर्णन केलं ते 6 अध्याय. आणि शिव महापुराणामध्ये 7 अध्यायामध्ये महात्म्य आले. किती अध्यायात? बोला, मोठ्याने बोला, किती? शिव महापुराण नाही आपलं, पण मी तुम्हाला सांगून जातो चालता चालता. शिव महापुराणामध्ये देखील महात्म्य आलं, तिथे 7 अध्यायामध्ये वर्णन आहे. ते जे महात्म्य आहे ते स्कंद पुराणामधून घेतलेलं महात्म्य शिव महापुराणाचं. आणि शिव महापुराणामध्ये किती श्लोक संख्या आहे? कोण सांगतंय का? श्लोक किती आहेत महापुराणात, शिव महापुराणात? तुम्ही म्हणा आम्हाला नाही माहिती, तूच सांग. आता मी सांगतो, ऐका. शिव महापुराणामध्ये श्लोकांची संख्या आहे 24,000. किती? 24,000. भागवतामध्ये जरा कमी आहेत, 18,000 आहेत ना, त्याच्यामध्ये जास्त आहेत जरा. आणि हरेक ग्रंथ हा संवादात्मक ग्रंथ आहे आपल्या परंपरेमधला. 3 संवाद भागवतामध्ये मुख्य आहेत. सूत शौनकादिकांचा, दुसरा आहे विदुर आणि मैत्रेय नावाचे महामुनी यांचा संवाद, आणि सगळ्यांना प्रसिद्ध असणारा 3रा संवाद तो म्हणजे शुकदेव आणि राजा परीक्षित. 3 संवाद म्हणजे हे 3 लोक सांगतायत आणि 3 लोक ऐकतायत. त्याच्यामध्ये 88,000 ऋषीमुनी हे एक ऐकणार आहेत, त्यांना सूत सांगतायत. मैत्रेय महामुनी सांगतात, ऐकायला विदुर आहेत. आणि परीक्षित ऐकतोय, सांगायला शुकदेव आहेत. कळाल्या जोड्या? 3 जोड्या. आणि मग महात्म्य का ऐकायचं? तर महात्म्य ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. बऱ्याच वेळेला लक्ष देऊन ऐका, अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आणि वस्तू आपल्या जवळ असतात, पण त्याचं महात्म्य न कळाल्यामुळे त्याच्यापासून फायदा करून घेता येत नाही. वस्तू किंवा व्यक्ती जवळ असून चालत नाही, तिचं महत्व कळावं लागतं. आणि अनेक लोकांना महत्व न कळाल्यामुळे वस्तू पासून किंवा व्यक्तीपासून फायदा करून घेता येत नाही. या संबंधामध्ये शास्त्र वचन एक आलं, शास्त्राचं वचन सांगतो तुम्हाला, ऐका. शास्त्रकार म्हणतात, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्यो पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. शास्त्रकार म्हणतात की अमंत्रम अक्षरम नास्ति, या जगामध्ये जेवढे अक्षर आहेत ते प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. अक्षर, प्रत्येक अक्षर मंत्र आहे. मग किती अक्षर आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये? वर्ण किती आहेत सांगा बरं? मराठी बोलणारे आपण महाराष्ट्रीयन लोक आहेत, आपल्याला मराठीचे वर्ण माहिती पाहिजेत. कोण सांगतंय मराठी वर्णमालेमध्ये वर्ण किती आहेत? सांगा. काय नाही, चुकू द्या, महाराज घरचाच आहे, आपल्या ओळखीचा आहे, काय म्हणत नाही तो. सांगा कोण सांगतंय मराठी वर्णमालेमध्ये वर्ण? चुकू द्या, चुकलं तर काय होत नाही. बरं जाऊ द्या, मराठीचं सोडा. इंग्लिशमध्ये किती वर्ण आहेत? इंग्लिशमध्ये 26. वा वा वा, इंग्लिश माहित आहे आपल्याला. इंग्लिश. मराठीमध्ये वर्ण किती आहेत ऐका, कमी अधिक आहेत. आता 36 कुणी म्हणतं, कुणी 12 म्हणतं. 36 मुळाक्षर आहेत. 36 काय आहेत? मुळाक्षर आहेत. आणि वर्ण किती आहेत तर कुणाचं काय मत असेल मला माहिती नाही, पण आपण विचारू आळंदीच्या माऊलींना. कुणाला विचारायचं आपल्याला? आता इथं मंदिर सुरू होते ना माऊलींचं, कुठे? आपल्या गावात. जगामध्ये माऊली ज्ञानोबारायांसारखे संत जन्माला आले नाही, लक्षात घ्या. जगाच्या पाठीवरचा एवढा डोळस विचारसरणीचा संत महाराष्ट्राला लाभला, हे तुमचं माझं भाग्य. आणि सालोड मधले तुम्ही सगळी लोक एवढे भाग्यवान आहात की तुम्ही माऊली ज्ञानोबारायांना गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश येईल आणि माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेने लवकरच मंदिर आपलं पूर्ण होईल. आणि मला वाटतं ते मंदिर पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर माऊलींचं घर तयार व्हावं आणि माऊली ज्ञानोबा आमच्या गावामध्ये आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यावेत, यासाठी गावकऱ्यांनी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी पुढे येऊन सडळ हाताने त्या मंदिरासाठी मदत करा. ज्यांनी कुणी वर्गणी पुकारली आणि ज्यांनी कुणी पैसे देऊ केलेत पण अजून पोहोचले नाही कमिटीकडे, अशा लोकांनी पण ते लवकरात लवकर जमा करा आणि मंदिर आपलं पूर्ण झालं पाहिजे. माऊली सारखे संत नाहीत. ऐका, आमच्या गुरुजींना एकाने प्रश्न विचारला, का हो महाराज? म्हणले आळंदीचे माऊली ज्ञानोबा उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेलेत ना. आळंदीला कोण गेलेले यापैकी? एक गेलेला. तुम्ही दर्शन केलं ना माऊलींचं? पलीकडे पण एक जाऊन आलं.
बरेच जण आहेत आळंदीला जाऊन आलेली नाही का. आळंदी आपल्यापासून भरपूर लांब आहे, 600-700 असेल ना, 600 किलोमीटरच्या लांब आहे, 600 किलोमीटर. आळंदीचे माऊली ज्ञानोबा आहे, त्या माऊलींचं मंदिर उत्तर दिशेला तोंड करून आहे. एकाने प्रश्न विचारला आमच्या गुरुजींना, का हो महाराज माऊली ज्ञानोबा आहे उत्तरेकडे तोंड करून का बसलेले आहेत? आमच्या गुरुजींनी दिलेलं उत्तर छान आहे. आमचे गुरुजी म्हटले, जगातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर जर कुणाकडे मिळत असतील तर ते माऊली ज्ञानोबाराकडे आहे. म्हणजे सगळे उत्तर देण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे परमार्थातला प्रश्न असू द्या नाही तर संसारातला प्रश्न असू द्या, तुम्ही माऊलीला विचारा, खाली हात येणार नाही, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. म्हणून माझ्या माऊलींचं तिच्या मूर्तीला पाहून जर काही बोललो मनातून, हो ती ऐकती आपलं सर्व काही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, अहो ती आळंदी माझी ज्ञानाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. वा 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 वा. ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. हो अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही, कुणाचा विश्वास तुटू देत नाही, कुणाचा विश्वास. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ऐकती आपलं सर्व काही. हो ती ऐकती आपलं सर्व काही. अहो ती आळंदी, अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. तुटू देत नाही. पुण्यसलीला इंद्रायणीच्या काठावर संजीवन समाधी ज्या माईने घेतली, ज्या माऊलीने घेतली, ती आळंदीची माऊली ज्ञानोबाराय. आमचा विश्वास कधी तुटू देत नाही. संसारातला असेल किंवा परमार्थातला प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये बसलेले. म्हणून ते कधी आपला विश्वास तुटू देत नाहीत. उत्तर आपल्याला त्यांना विचारायचंय ना, किती वर्ण आहेत. तर माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, 52 वर्णा परोता कोण जगी मंत्र आहे पंडुसुता. माऊली ज्ञानोबाराय म्हटले, हे पंडुसुता, हे अर्जुना, अरे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये वर्ण आहेत 52 आणि त्या 52 वर्णामध्येच सगळे मंत्र जगातले आहेत, दुसरे वर्ण मंत्रामध्ये नाहीये. आणि मला वाटतं इथं बसलेल्या हर एक माणसाला हे वर्ण आणि हे अक्षर पाठ आहेत. पाठ आहे ना आपल्याला, अ आ इ ई लक्षज्ञपर्यंत पाठ आहे. मग हे अक्षर आपल्या पाठ आहेत, पण मला सांगा मंत्र पाठ आहेत का हो सगळे आपल्याला? पाठ आहेत का? मंत्र नाहीत पाठ, पण अक्षर पाठ आहेत. आणि मंत्रामध्ये अक्षर कोणते? हेच आहेत ना जे आपल्याला पाठ आहेत. पण ऐका, एवढ्या जवळ आपल्या अक्षर आहेत, पण त्या अक्षराचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला त्याच्यापासून फायदा करून घेता येत नाही. ते अक्षर आपण वापरतो रोज दैनंदिन जीवनामध्ये, पण कशाला वापरतो? एखाद्याला शिव्या द्यायला अक्षराचा उपयोग, एखाद्या बरोबर भांडणं खेळायला
शेजारणी बरोबर भांडण खेळायला नाही का, याच्यासाठीच वापरतो अक्षर. म्हणजे अक्षर आपल्या जवळ आहेत, पण महत्व न कळाल्यामुळे त्याचा दुरुपयोग करायला लागलो. मंत्र स्वरूपाने अक्षराचा उपयोग करण्याच्या ऐवजी एखाद्याची निंदा करायला, कुणाला शिव्या द्यायला, भांडण करायला, तुम्ही आम्ही लोक त्या अक्षराचा उपयोग करतो, पण अक्षर जवळ आहेत, महत्व कळत नाही आपल्याला. म्हणून तर संतांनी, शास्त्रकाराने सांगितलं की अमंत्रम अक्षरम नास्ती. जगातलं हर एक अक्षर हे मंत्र आहे. आणि तुम्हाला इथून पॅन्डोल मधून बाहेर पडले की डोळ्याने जेवढे झाड दिसत आहेत, शास्त्रकार म्हणले त्या प्रत्येक झाडाचं मूळ हे औषध आहे. नास्ती मूलम अनौषधम. पण घोटाळा असा आहे, कोणत्या झाडाचं मूळ कोणत्या रोगावरती औषध म्हणून चालतं याचं ज्ञान फक्त आपल्याला नाही. नाहीतर डोळ्याने दिसणारी झाड काय आहेत? औषध आहेत. प्रत्येक झाडाचं मूळ हे औषध आहे, पण आपल्याला ते कळत नाही. आपल्या जवळच झाडं. चला, मुद्दा माझा असा आहे की या गोष्टी आपल्या जवळ आहेत, पण आपल्याला त्याचं महत्व न कळाल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा करून घेता येत नाही. महत्व कळावं लागतं. कित्येक अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात, आपल्या गावामध्ये असतात, आपल्या गल्लीमध्ये असतात, विविध क्षेत्रातल्या. पण आपल्याला त्या व्यक्तीचं महत्व न कळाल्यामुळे त्या जिवंत असेपर्यंत त्यांच्यापासून आपल्याला फायदा करून घेता येत नाही. आणि एकदा का व्यक्ती आपल्यामधून निघून गेली आणि नंतर मग तिचं महत्व कळतंय, आता त्याचा उपयोग नसतो. जिवंत असेपर्यंत महत्व कळावं. म्हणून तर आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी जाणून बुजून शास्त्रकारांनी पहिल्यांदा त्या ग्रंथाचं काय सांगितलंय? महत्व म्हणजेच महात्म्य. महत्ता म्हणजे मोठेपणा. महात्म्य ग्रंथाचं सांगितलंय. का? तर ते महात्म्य ऐकलं की अंतःकरणामध्ये त्या ग्रंथाच्या विषयी विश्वास निर्माण होतो आणि तेवढ्या तन्मयतेने माणूस तो ग्रंथ श्रवण करतो, फायदा अधिक होतो महात्म्य ऐकल्यामुळे. हे कारण आहे महात्म्य सांगण्याचं. आणि मग त्या महात्म्य कथेमध्ये पहिल्यांदा कथा आपण बघितली काल. ती कथा होती नारद आणि भक्तीचा संवाद. त्यापैकी भक्तीचे 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य त्यांना प्राप्त झालेलं म्हातारपण 7 दिवसाच्या कथा श्रवणाने कसं पूर्ण झालं, हा इतिहास काल आपण या ठिकाणी बघितला. पहिली कथा ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये झाली, ती तिथी कोणती होती लक्ष देऊ नाही का? तर भगवान गोपाल कृष्ण निजधामाला निघून गेल्यानंतर 30 वर्षांनी पहिली कथा शुकदेवानी परीक्षितीला सांगितली. देव निजधामाला निघून गेल्यानंतर किती वर्षाने? 30 वर्षांनी. छोटा होता परीक्षिती. ज्या वेळेला पांडव स्वर्गारोहणाला गेले, देव निघून गेले, तो गादीवर बसला. ती कथा आपल्याला बघायची आज. देव निजधामाला निघून गेल्यानंतर 30 वर्षानंतर पहिली कथा झाली पृथ्वी तलावर गंगेच्या किनारी. तिथी कोणती होती ती? तर लक्ष देऊन ऐका. मार्गशीर भाद्रपद महिना आहे ना, भाद्रपद महिना. भाद्रपद महिन्यामध्ये असलेली शुद्ध नवमी, त्या शुद्ध नवमीला पहिली कथा प्रारंभ झाली होती. देव निजधामाला गेल्यानंतर 30 वर्षांनी भाद्रपद शुद्ध नवमी. म्हणून कथा करण्याचा ज्या वेळेला माणसं तीर्थावरती कथा करतात, त्यावेळेला मुद्दामून विद्वान लोक ती तिथी निवडतात की ज्या तिथीला पहिली कथा पृथ्वी तलावरती झाली, भाद्रपद शुद्ध नवमी. मग त्या भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्याचं म्हातारपण दूर केलं. भक्ती वृंदावनामध्ये आल्यानंतर ती तिथे नाचायला लागली. तीही कथा आपण बघितली, कारण त्या वृंदावनाची भूमी एवढी पवित्र आहे. काल मी सांगितलं ना, भक्ती स्वतः त्या वृंदावनामध्ये नाचते. म्हणून नारदाने सांगितलं ना, धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. धन्य आहे ते वृंदावन की ज्या वृंदावनामध्ये प्रत्यक्ष भक्ती नाचते. या यमुना किनारा, वृंदावनाचं महत्व आहे का? या यमुना किनारा है, श्रीनिधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. ऐका किती गोड शब्द. यहाँ यमुना किनारा
है, श्रीनिधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय रे मेरा दिल खो गया, बोला दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया। ती वृंदावनाची भूमी एवढी पवित्र आहे का? त्या वृंदावनाच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य. म्हणून भक्तीला म्हातारपण प्राप्त झालेलं वृंदावनाच्या भूमीमध्ये ती आली की तरुणपण प्राप्त झालं. कथा आपण काल बघितली. आता पुढची कथा आपल्याला बघायची ती म्हणजे गोकर्ण आख्यान. महात्म्यामध्ये येणारी गोड कथा. कोणतं आख्यान? गोकर्ण आख्यान. आणि ते गोकर्ण आख्यान एवढंच सुंदर आहे. लक्ष देऊन ऐका. काय होतं भागवत कथा ऐकल्याने? तर भागवत कथा ऐकल्यानंतर पाप्यातला पापी मनुष्य देखील त्याचा उद्धार करणारी कथा म्हणजे भागवताची कथा आहे. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींच्या वतीने शौनकाने प्रश्न विचारलाय सुतांना का हो महाराज, भक्ती ज्ञानवाडीची तुम्ही कथा आम्हाला सांगितली, पण अशी कथा एखादी आहे का? कुणाकुणाचा उद्धार करते तुमची भागवताची कथा? सांगा ना एखादं उदाहरण असलं तर. आणि मग सूत महर्षी शौनकादिक ऋषींना सांगतायत, हे ऋषींनो, हे ब्राह्मणांनो ऐका. अरे हे भागवत रूपी हे शास्त्र एवढं चमत्कारिक आहे. कितीही मोठं पाप जरी घडलेलं असू द्या माणसाकडून, त्या पापातून त्या मुक्तता करण्याचं शास्त्र म्हणजे हे असणारं भागवत शास्त्र आहे. अशीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मातृपितृ दोही जरी मनुष्य असला, महापापी जरी असला, मदिरा पाणी जरी असला, ज्याच्या हातातून खून जरी घडलेले असले, चोरी जरी घडलेली असली अनावधानाने, तरीही या सगळ्या पापातून मुक्त करणारं शास्त्र म्हणजे भागवत रूपी शास्त्र आहे. मग अशीच एक कथा तुम्हाला सांगणार आहे की पाप्यातला पापी जरी मनुष्य असला तरीही त्याचा उद्धार ही कथा कशी करते. तर मग अशी कोणती कथा आहे? तर कथेला प्रारंभ करतात गोकर्ण आख्यानाला. ते म्हणतात ऐका. अरे उत्तम नावाचं नगर होतं. उत्तम नावाचं नगर. तुंगभद्रा नावाची नदी आणि त्या तुंगभद्रा नदीच्या काठावरती उत्तम नावाचं नगर. त्या नगरामध्ये एक दशग्रंथी साही शास्त्राने युक्त असलेलं एक ब्राह्मण, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण राहत होता तुंगभद्रेच्या काठावर. गावाचं नाव काय? बोला, मोठ्याने बोला. काय नाव? उत्तम नावाचं नगर. कथा ऐकली तुम्हाला पाठ असेल. आणि त्या गावामध्ये ब्राह्मण राहत होता. मला त्या ब्राह्मणाचं नाव सांगा. कोण नाव आहे त्याचं? तुम्ही म्हणता महाराज लईच परीक्षा घ्यायला आमची. हा, त्या ब्राह्मणाचं नाव काय आहे? आत्मदेव नावाचा ब्राह्मण. बरोबर ना? आपण कथा ऐकली. आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. उत्तम नावाचं नगर. सगळ्या गुणांनी युक्त असलेला ब्राह्मण, त्रिकाल संध्या करायचा, श्रीमंत होता, ज्ञानी होता, कुठलीच कमतरता नव्हती त्याच्या प्रपंचामध्ये. फक्त एक दुःख. आणि सगळ्यांच्या जीवनात एक असतंय बरं का. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, फक्त काही ना काही एखादी कमतरता असते. म्हणून ऐका, परिपूर्ण असा आजपर्यंत एकाही माणसाचा संसार झाला नाही. परिपूर्ण संसार कधी होत नसतो. काही ना काही कमतरता असते, ती स्वीकारावी लागते. माणसं रात्र आणि दिवस प्रयत्न करतात संसार पूर्ण करण्यासाठी, पण होत नाही. कारण प्रपंच आणि अपूर्ण हे बरोबर एका अधिकरणामध्ये येणारे शब्द आहेत. आजपर्यंत बघा, हा लाखो वर्षाचा इतिहास अभ्यासा, हजारो वर्ष पाठीमागचा इतिहास तुम्ही अभ्यासा, आजपर्यंत एकाही माणसाचा प्रपंच पूर्ण झाला नाही. प्रपंच कधी पूर्ण होत नसतो, म्हणून जास्त लोड घ्यायचा नाही. एखादी कमतरता
बोला, राहत असते. करोडपती लोक बघितलेत मी बंगल्यामध्ये रात्रभर रडताना, झोप लागत नाही. आपल्याला वाटतं कोटी रुपये आले म्हणजे पूर्ण होईल, होत नसतो. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये भगवत नाम चिंतन केलं की तुम्ही आनंद उपभोगू शकता संसारामध्ये देखील. आणि करोडपती माणसं आत्महत्या करताना बघायला भेटतात का? काहीतरी कमतरता आहे म्हणूनच ना. पैशाने संसार कधी पूर्ण होत नाही का? काही ना काही कमतरता संसारामध्ये राहतेच. आत्मदेव परिपूर्ण होता बाकीच्या अंगाने, एक कमतरता काय? घरामध्ये संतान नव्हती. बरोबर ना? श्रीमंत होता, ज्ञानी होता, सगळं विपुल प्रमाणामध्ये होतं, पण घरामध्ये संतान नसल्यामुळे तो दुःखी होता. पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मुलगा नसल्यामुळे त्याच्या वाटेला ते दुःख होतं आणि मग काय करावं कळत नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ होत आली पण घरामध्ये मुलबाळ नाही. त्याच्या पत्नीचं तिचं नाव आहे धुंधुली. काय नाव तिचं? धुंधुली तिचं नाव. धुंधुली म्हणजे तर्क वितर्क करणारी बुद्धी असा तिचा अर्थ सांगितला जातो. आत्मदेव म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेला, आपल्या प्रत्येकाच्या उत्तम नावाचं नगर म्हणजे हे शरीर, त्याच्यामध्ये राहणारा आत्मदेव म्हणजे आपला हा जो जीव आहे ना, तोच आत्मदेव आहे. आणि त्याची पत्नी म्हणजे ही बुद्धी. ती काय करते तर ती तर्क करते, वितर्क करते, नाही का. बुद्धी म्हणते कधी कधी चला लवकर महाराजांच्या आधी जाऊ, कथेमध्ये जाऊन बसू. पुन्हा म्हणते नको जाऊ, आराम कर घरीच, नको जाऊ तिकडे. 3 तास 4 तास महाराज बसून ठेवतात तिथे. एक मन वाटतंय जावं, एक बुद्धी म्हणते जाऊ नको. ही तर्क वितर्क करते. चांगल्या मार्गाला जा म्हणते तर पुन्हा लगेच म्हणते नको जाऊ, वाईट मार्गाला जा. आणि मग अशी तर्क वितर्क करणारी बुद्धी त्या आत्मदेवाच्या पत्नीचा दर्जा तिला दिलाय. तिचं नाव धुंधुली. ती होती कशी तर म्हणले बडबड करणारी होती. तिचा विश्वास नव्हता संतांवर नाही, नवऱ्यावर नाही, धर्मावर नाही, भक्तीवर नाही. अविश्वासी, बडबड करणारी, भांडण करणारी, रोज कुणाच्या ना कुणाच्या बरोबर भांडण केल्याशिवाय तिला जेवणच जात नसायचं, अशी होती ती आत्मदेवाची पत्नी. पण आत्मदेव बिचारा शांत वृत्तीचा होता. घरामध्ये संतान नाही म्हणून दुःखी. विचार केला, अरे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आपण अंतःकरणामध्ये दुःख होतं पण त्रिकाल संध्या करायचा. एक दिवस तुंगभद्रेच्या काठावरती स्नान करण्यासाठी गेला. काठावरती उभा राहिला आणि एकटक तुंगभद्रेच्या पाण्याकडे त्याने बघितलं आणि विचारलं, अरे किती सुंदर निर्मळ पाणी या तुंगभद्रेचं. मी किती छोटा आहे, मी किती लहान आहे, माझ्यामध्ये कमतरता आहे. अशा गोष्टीचा विचार करायला लागला. चेहऱ्यावरचं दुःख, अंतःकरणातलं दुःख चेहऱ्यावरती दिसत होतं. काय करावं कळत नव्हतं. खिन्न चेहऱ्याने बसलेले असताना पूर्वजन्मीच्या काहीतरी पुण्याचा उदय, परिणामी तिथून एक संत, एक विप्र, एक साधू जात होते. त्या साधूने आत्मदेवाकडे बघितलं, चेहऱ्यावरचं दुःख ओळखलं. त्या साधूने जवळ गेले विचारलं, कथम ब्रह्मदीन मुख. हे ब्राह्मण, चांगले वाटताय पण चेहऱ्यावरती दुःख आहे. स्वस्य दुःखस्य कारणम. सांगा, लवकर सांगा तुमच्या दुःखाचं कारण काय. आत्मदेवाला विचारल्याबरोबर ते यती महाराज, ते संन्यासी महाराज, त्या संन्यासी महाराजांना आत्मदेव सांगतो, महाराज काय सांगू, माझं नाव आत्मदेव. या उत्तम नावाच्या नगरामध्ये मी राहतो. सगळ्या गोष्टीने युक्त आहे मी, श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एक दुःख म्हटले, मला पोटी संतान नाही. पण त्याच्यामुळे त्याच्या पुढचं दुःख ऐका. मला तर मूळ बाळ नाहीच, पण मी घराच्या अंगणामध्ये वृक्ष लावलाय, झाड लावलाय. मी किती अभागी आहे. मी लावलेल्या झाडाला पण फूल लागत नाही आणि त्या झाडाला पण फळ लागत नाही, एवढा अभागी मी आहे. मी घरामध्ये एक गाय आणून ठेवली गोठ्यामध्ये, त्या गायीला पण वासरू होत नाही, त्या गायीला पण संतान होत नाही, एवढा मी अभागी आहे. काय करू, मुलबाळ नसल्यामुळे मी दुःखी. साधू हे ज्ञानी होते, त्रिकाल ज्ञानी. त्या साधूने सांगितले, हे विप्र, हे ब्राह्मण ऐक. तू सांगितलं की तुझ्या घराच्या समोरचं झाड फळत नाही, फुलत नाही, तुझ्या गोठ्यामधल्या गाईला पण संतान होत नाही. मी तुझं प्रारब्ध त्या ठिकाणी बघितलंय. ऐक विप्रा, ए ब्राह्मण ऐक. शृणु विप्रमया तेज प्रारब्धम तू विलोकितम सप्त जन्मावधी पुत्रो तव नैवच नैवच नैव. अरे याच जन्मात काय
पण पुढच्या 7 जन्मामध्ये विधात्याने तुझ्या भाग्यामध्ये पुत्र सुख लिहिलेलं नाही. किती जन्मात? मोठ्याने बोला. 7 जन्मामध्ये. कोणी सांगितलंय? संतांनी, विप्रा, त्या संन्याशाने. खऱ्या साधूला आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं दिसत असतं. ऐका, त्या साधूने बघितलं, अरे ब्राह्मण याच जन्मामध्ये मुलगा नाही म्हणून रडतोयस. अरे पुढच्या 7 जन्मामध्ये तुला पुत्र सुख विधात्याने तुझ्या भाग्यामध्ये लिहिलं नाही. हे सांगितल्याबरोबर मोठ्या मोठ्याने रडायला लागला तो आत्मदेव. आणि मनामध्ये विचार करतो, म्हणले ह्या महाराजांनी याच जन्मामध्ये मुलगा नाही म्हणून मी रडतोय, मी दुःखी आहे. तर ह्या महाराजांनी माझं दुःख कमी करण्याच्या ऐवजी वाढवलं. किती वाढवलं? बोला ना. एकाच जन्मात नाही म्हणून मी दुःखीत, आणि ह्यांनी पुढचे माझे 7 जन्म सांगितले आणि 7 जन्माचं मला दुःखी आताच करून ठेवलं. यांनी, महाराजांनी दुःख कमी करायचं असतंय, वाढवायचं नसतंय. यांनी तर वाढवलं माझं. पण हुशार होता आत्मदेव. त्याने विचार केला, अरे म्हटले हा साधू चमत्कारिक आहे, ज्ञानी आहे, ताकदवान आहे. ज्या अर्थी माझे 7 जन्म याला पुढचे दिसतायत त्या अर्थी माझं भाग्य बदलवण्याची ताकद या साधूकडे असली पाहिजे. कळालं, हुशार होता. घट्ट पाय धरले, सांगितलं, महाराज ज्या अर्थी माझे तुम्हाला 7 जन्म दिसतात त्या अर्थी माझं तुम्ही भाग्य बदलू शकताय. पायच सोडला नाही. म्हणले जोपर्यंत तुम्ही मला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद वर देत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार. घट्ट धरले पाय. साधू म्हणले आता भानगडच झाली. म्हणले याला उगीच सांगितलं, ह्याने तर पाय धरले माझे, जाऊ दे ना मला. हा आत्मदेवाने सांगितलं होतं की मी पाय सोडणार नाही. साधू म्हणतात, अरे मुलासाठी एवढा हट्ट धरू नकोस. अरे जगामध्ये बघ अनेक लोक अशी आहेत, मुलं असणाऱ्या लोकांना जाऊन भेट, त्यांना विचारा सुख देतात का मुलं? हा, मुलं सुख देत नाहीत. आयुष्य जातं मुलांचं सगळं व्यवस्थित करण्यामध्ये, दुःखच पदरी पडतं. जगामध्ये हर एक माणूस दुःखी आहे. ज्याला मुलं आहेत तेही दुःखी, ज्याला नाही आहेत ते बी दुःखीत. पण ऐक, मुलं असणाऱ्यापेक्षा, मुलं नसणाऱ्यापेक्षा असणारी माणसं नसणाऱ्यापेक्षा जास्त दुःखी आहेत. का? मुलं असून ते आमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत. आहेत मुलं महाराज आम्हाला, पण व्यसनी आहेत, आमचं ऐकत नाहीत, शिक्षण घेत नाहीत, वाईट मार्गाचं आचरण केलंय आमच्या पोराने. आणि मग अशी माणसं आमच्याकडे येऊन उद्विग्न होऊन म्हणतात की महाराज असली पोरं जन्माला आल्यापेक्षा नसते झाले तर बरं झालं असतं. म्हणतात म्हातारी माणसं, आम्हाला सांभाळत नाहीत पोरं, आमची नीट वागत नाही, व्यसन करतायत, नसते झाले तर बरं झालं असतं म्हणतात आमच्याकडे येऊन माणसं. मग ऐक, अरे नसलेल्यापेक्षा असलेली माणसं जगतात. अनेक लोक असे आहेत पुराणामध्ये की ज्यांना अनेक पोरं होते. सगर राजाला 60,000 मुलं होते, तरीही त्याच्या पदरी दुःखच पडलं. 1 नाही 2 नाही, 60,000 मुलं. पण यतिराज समजावून सांगताय, त्याला कळत नाही. दुःखाचा धनी व्हावं लागेल, हट्ट धरू नको. अरे मी आशीर्वाद देईल, तुला मुलगाही होईल, पण सरते शेवटी तो मुलगा पण तुला सुख देणार नाही. त्या मुलाच्याच माध्यमातून तुझ्या पदरामध्ये दुःखच पडेल. म्हणून तू हट्ट धरू नको. जगातली सगळी माणसं दुःखी आहेत रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, टाळी टाळी वाजवा. दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. हे राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई
देखे सो दुखिया बाबा सुखिया को प्रत्येक माणूस जगामधला दुःखी बघायला भेटतो. कोण कोण दुःखी? फार मोठी यादी दिली, लक्ष देऊ नाही का? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, धनवान असलेला, विरक्त असलेला, बैरागी असलेला राजा असेल तरी दुःखी आणि प्रजा जरी असेल तरीही दुःखी आहे. मग सुखिया कोण आहे? तर सुखी राम के दास किंवा सुखी कृष्ण के दास, सुखी माऊली के दास. जगातली सगळी लोक दुःखी आहेत. तो का एवढा हट्ट धरतो मुलासाठी? तो मुलगा तुला सुख देणार नाही. पण नाही महाराज, वृद्धापकाळाचा आधार कुणीतरी असावा, म्हातारपणामध्ये आमचं संरक्षण करणारा कुणीतरी एक सहारा आम्हाला असावा, यासाठी मी तुमच्याकडे हट्ट धरतोय. मला प्रवचन सांगू नका म्हटले, मी फार मोठा ज्ञानी आहे, तुमच्यापेक्षा मोठा महाराज आहे म्हणले, फक्त मला आशीर्वाद द्या, बाकीचं सांगू नका. सरते शेवटी त्या यती राजाने त्या विप्राला सांगितलं, आत्मदेवाला, ब्राह्मण तू हट्ट धरलास म्हणून मी तुला आता एक फळ देतो, जा आणि तुझ्या पत्नीला हे फळ खाण्यासाठी दे. झोळीमधून एक फळ काढलं आणि आत्मदेवाच्या हातावरती दिलं आणि सांगितलं, जा 1 वर्षापर्यंत काही नियम पाळायला सांग तुझ्या पत्नीला. कोणते कोणते नियम? सत्य, शौच, दया आणि दान, या 4 गोष्टीचं नियम पाळायला सांग. वर्षभरापर्यंत शुचिरभूत राहायला सांग तुझ्या पत्नीला आणि गेल्यानंतर शुचिरभूत होऊन हे पत्नीला फळ खाण्यासाठी दे. आणि हे जर नियम तुझ्या पत्नीने पाळले तर होईल काय? 1 वर्षानंतर चांगला भगवत भक्त मुलगा तुमच्या घरामध्ये जन्माला येईल. साधूंची सेवा करणारा, देवाला आवडेल असं काम करणारा मुलगा तुझ्या घरामध्ये जन्माला येईल. जा पत्नीला खाण्यासाठी फळ दे. यती राजाकडून आत्मदेवाने फळ घेतलं ना, आनंदामध्ये गावाकडे घराकडे तो आला. त्याच्या बायकोचं नाव काय सांगितलं होतं मी तुम्हाला? धुंदुली. ती कशी होती? अविश्वासी होती. विश्वास होता का तिचा? अविश्वासी, तर्क वितर्क करणारी. आणलं फळ आत्मदेवाने पत्नीकडे दिलं, सांगितलं पत्नीला, हे बघ काय कर. एक संन्यासी महाराज मला भेटले होते जंगलामध्ये नदीच्या काठावर, मग त्यांनी हे फळ दिले. काय होईल? हे जर फळ तू खाल्लं तर चांगला भगवत भक्त मुलगा आपल्या घरामध्ये जन्माला येईल. नवऱ्याने फळ दिलं आणि सांगितलं, खा माझ्या समोर. ती म्हणली, मालक मी अजून आंघोळ केली नाही. काय म्हणली ती? अजून शुचिरभूत झाली नाही, आंघोळ केली नाही. मी एक काम करते, आंघोळ करते, सगळ्या गोष्टी आवरते आणि सुंदर देव पूजा वगैरे झाली, देवाच्या समोर बसून, देवाच्या समोर ठेवून मी हे फळ भक्षण करते, तुम्ही निश्चिंत राहा आणि जा म्हणले तुमच्या कामाला निघून. ती अविश्वासी होती, तिला फळ खायचं नव्हतं. नवऱ्याला खोटं बोलली मी खाते म्हणून. परिणामी बघा, आत्मदेव बिचारा ते फळ पत्नीकडे स्वाधीन केलं, निघून गेला. त्याला वाटलं ती खाईल, पण ती विश्वास नव्हता तिचा. तिने ते फळ तसंच ठेवलं. शेजारणीकडे गेली आणि शेजारणीचा सल्ला तिने घेतला, काय करावं या फळाचं. आमचे हे म्हटले कुठेतरी गेले होते जंगलात, तिथे कुणीतरी यांना साधू भेटला आणि त्यांनी हे फळ दिलं ना, असं फळ खाल्ल्याने मुलं बाळ होत असतात का? तर्क वितर्क करायला लागली वगैरे. मग ती म्हणली ना, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने सायासाने फळ खाल्ल्याने कुठं मुलं बाळ होत असतं का? विश्वास नव्हता साधूंच्या फळावर, नवऱ्यांच्या वचनावर. शेजारणीला विचारलं, मी काय करू? शेजारीने म्हणली, मला माहिती नाही, तुला खायचं का न खायचं तू बघ, मला नको विचारू. ती फळ घेऊन घरी आली. ऐका, तिची त्याच गावामध्ये राहणारी एक गरीब बहीण दुपारच्या वेळेला तिच्याकडे आली. बहीण होती तिची, गरीब होती ती. आल्यानंतर बहिणीचा सल्ला विचारला बहिणीला तिने, काय करावं या फळाचं? मला तर फळ खाण्याची इच्छा नाही, पण आमच्या ह्यांनी आणलंय, टाकून तरी कसं द्यावं? पण मी त्यांना म्हटले की मी खाऊन घेईल, पण माझी इच्छा नाही फळ खाण्याची. बहिणीने सांगितलं, तुला फळ खायचं नाही, पण एक काम कर, तू श्रीमंत आहेस, तुझा नवरा श्रीमंत आहे, मोठा आहे, ज्ञानी आहे, आणि मी गरीब आहे, पण माझ्या घरी भरपूर मुलं झालेत. म्हणले मुलं भरपूर होते तिला, भरपूर मुलं आहेत, पण आमच्याकडे गरिबी असल्यामुळे त्या मुलांना काय खाऊ घालावं याचा मेळ नाही. म्हणले खायलाच काय नाही आमच्याकडे, आणि तुझ्याकडे खायला भरपूर आहे तर खाणारच कोण नाही.
काय म्हणते ती? आमच्याकडे खाणारे भरपूर आहेत पण खायलाच काही नाही, आणि तुझ्याकडे खायला भरपूर आहे पण खाणार कुणी नाही. असं होतंय का नाही? असं होतंय बघा जगामध्ये. जिथे दात आहे तिथे म्हणतात ना चणे, नाही तर जिथे चणे आहे तिथे दात नाहीत. कुठे काय काहीतरी कमतरता राहत. ती म्हटली माझ्याकडे खाणारे भरपूर आहेत पण खायलाच काही नाही. पण एक काम कर, कर्मधर्म संयोगाने मी आता पण गरोदर आहे. एक काम कर, मी गरोदर आहे, नक्की मला याही वेळेला मुलगाच होणार आहे. मी प्रसूत झाले, मला मुलगा झाला की रात्रीच्या वेळेला माझा मुलगा तुला आणून देते, आणि तुझ्याकडे असलेलं धन, तुझ्याकडे असलेला पैसा तू मला दे. बास, दोघाचं काम होईल. ती म्हटली हे फळ मला खाण्याची इच्छा नाही पण मुलगा मला हवाय. म्हणले जर मी फळ खाल्लं तर म्हणले किती कुटानेत. काय म्हणते ती? मी जर फळ खाल्लं, मी जर गरोदर राहिले तर आता म्हणले भरपूर खाण्याची सवय मला. काय म्हणली ती? रट्टावून जेवते म्हणले 3-4 टाइम मी. आणि मग ते माझ्या उदरामध्ये मुलगा आला की माझ्या उदरामध्ये तो बराचसा भाग त्या मुलाला राहण्यात जाईल आणि माझं जेवण काय होईल? यार बोला ना, काय म्हणली ती? बघा विचार कसे तिचे. जेवण कमी जाईन म्हणले मला, कारण ते मुलगा येईल ना माझ्या उदरात. बरं जाऊ द्या, जेवणाचं सोडा म्हणले. गरोदर मी राहिले, माझ्या उदरामध्ये मुलगा वाढायला लागला आणि म्हणले मग मला नीट चालता येणार नाही. आता पळत कसं मी भांडते म्हणले, शेजारी बरोबर जाते, पदर खोन भांडायला जाते. मला भांडणं करता येतील का? मग तसं झालं भांडणं करता यायचे नाहीत, आणि भांडणं केल्याशिवाय तर मला बोला ना जेवण जात नाही म्हणले. भांडणं तर करावीच लागतात, मला भांडणं करावे लागतात. आणि मग मुलगा पोटात आल्यावर भांडणं करता यायचे नाहीत. बघा कशी तर्क वितर्क करते. पुन्हा तिने डोकं लावलं, बहिणीला म्हणले मग बघ म्हणले जर मी राहिले गरोदर, पोटात मुलगा आला, प्रसूतीच्या वेदना किती सहन कराव्या लागतात, बाळणपणाच्या वेदना. कित्येक माता मावल्या मुलांना जन्म देताना मरण पावल्यात. आता विज्ञानाची प्रगती झाल्यामुळे प्रमाण कमी झालं, पण पूर्वी मरायच्या. आणि जर मी मेले तर मुलाला जन्म देताना बघा डोकं तिचं कुणीकडे. अजून तर नाही, फळच खायचं राहिलंय, तर इथपर्यंत पोहोचली ती तर्क वितर्क करणारे. पुन्हा डोकं लावलं, म्हणले जर पोरगा पोटात आला माझ्या आणि म्हणले मग ते मला जड शरीर होईल, चालता यायचं नाही पटपट, आणि जर आपल्या गावाला आग लागली तर? काय म्हणते ती? जर आपलं गाव पेटलं, गावाला आग लागली तर तुमच्यासारखी लोक म्हणले पळत जातील, आगीपासून वाचण्यासाठी पळत बाहेर निघतील. मला पळता यायचं नाही, मी जळून मरल, पळता यायचं नाही ना मला. बघा कसा विचार करते कुणीकडं ती. म्हणून तर तर्क वितर्क करणारी बुद्धी म्हटलंय ना त्या धुंदलीला. बहीण म्हटली हे सगळे कुटाने बंद होतील तुझे. एक काम कर, तू नाटक कर गरोदरपणाचं. मुलगा माझा झाला की मी आणून देते, तू माझं तुझ्यापासले पैसे मला दे, काम दोघाचं होईल. पटलं तिला ते. हे त्रास नको म्हणले सगळा. आणि ठरल्याप्रमाणे पतिदेवाला सांगितलं. खोटं बोलली ती. बहीण म्हणली फळ काय करायचं? ती म्हणली, बहीण म्हणली एक काम करू म्हणले, साधूंच्या फळाचा आपण परीक्षा घेऊ. कशी? म्हणले ती तुझ्या गोठ्यामध्ये गाय आहे ना, त्या गाईला हे फळ खाऊ घाल. असं पण त्या गाईला काही होत नाही ना. मग साधू जर चमत्कारिक असेल तर त्या गाईला होईल फळाची परीक्षा, आणि तुझाही त्रास कमी. त्या दोघींनी संगनमताने फळ कुणाला खाऊ घातलं? गाईला. कुणाचं? साधूंचं फळ. बघा साधूंचा अपमान तिच्याकडून घडला. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडून देवाचा अपमान झाला तरी चालतो, पण कधी कोणत्या साधूंचा अपमान आपल्या हाताने होता कामा नाही. म्हणून देव तुम्हाला माफ करेल, पण साधूंचा अपमान, देव त्याचा अपमान केल्यावर माफ करतो, पण साधूंचा अपमान केल्यावर देव तुम्हाला कधी माफ करत नाही. तुम्हाला ते फळ भोगावंच लागतं. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं, कोणत्या साधूंचा अपमान आपल्या हाताने होता कामा नाही. साधू देवापेक्षा मोठे सांगितले. साधूंच्या फळाचा अपमान तिने केला, गाईला फळ खाऊ घातलं आणि गरोदरपणाचं सोंग आण म्हणले. पतिदेवाला सांगितलं, पतिदेव मी फळ भक्षण केलंय. आणि यथा योग्य काळी तिने मग नाटक सुरू केले. महाराज म्हणतात ना, चिंध्या बांधोनी वाढविले पोट, ए गरवार बोभाट जगा माझी. चिंध्या बांधल्या आणि गरोदरपणाचं सोंग केलं तिने. परिणाम असा झाला आहे का, मालकाला सांगितलं, मालक मी गरोदर आहे, आपल्याला नक्की संतान होणार आहे. काळ निघून गेला. यथा योग्य काळी तिची बहीण गरोदर असणारी त्या बहिणीला झाला
मुलगा बहिणीला झाला आणि मुलगा बहिणीला झाल्यानंतर तो मुलगा आणून दिला रात्रीच्या वेळेला. आणि मग रात्रीच्या वेळेला आणून दिल्यानंतर इकडे तिने पतिदेवाला सांगितलं, आत्मदेवाला, मालक मुलगा झाला म्हणे आपल्याला, रात्रीच आणलं हे पार्सल, कोणाचं? बहिणीचं. आणि नवऱ्याला काय सांगितलं? आपल्याला झालाय. बिचाऱ्याला एवढा आनंद झाला त्या आत्मदेवाला, अरे साधूंनी दिलेल्या फळाचा परिणाम, आज मी बाप झालो, माझ्या घरी मुलगा जन्माला आला. साखर हत्तीवरती वाटली, त्यांनी पेढे वाटले, काय आनंद साजरा केला त्या आत्मदेवाने. पण बिचाऱ्याला काय माहिती, पत्नीने फसवले, तो पोरगा तुझा नाही, तुझ्या मेहुणीचा आहे. पण मेहुणीच म्हणतात ना, बायकोच्या बहिणीला. हा, बायकोच्या बहिणीचा होता तो, त्याचा नव्हता, पत्नीने फसवलं. परिणामी बघा एवढा आनंद त्याला, सगळीकडे आनंदामध्ये ती वार्ता सांगत होता आत्मदेव. बिचाऱ्याला माहिती नाही, मुलगा घरी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर जे गाईला फळ खाऊ घातलं होतं, ऐका, हा जो आणून दिला होता ना मुलगा, त्या मुलाच्या जन्मानंतर बरोबर 3 महिन्यानंतर गाईला फळ खाऊ घातलं होतं, त्या गाईच्याही उदरी एका मुलाचाच जन्म झाला. साधूंच्या फळाचा परिणाम, गाईला मुलगा झाला. आणि तोच मुलगा म्हणजे कोण आहे हो? गायीपासून जन्माला आलेला, संपूर्ण शरीर त्याचं होतं माणसाचं, पण त्याचे कान मात्र गायीसारखे होते, म्हणून त्यांना आणि त्यांचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. बोलिये गोकर्ण महाराज की जय. गायीचा मुलगा बघितला, काय आनंद झाला त्या आत्मदेवाला. म्हणले 1 वर्षापूर्वी 1 मुलगा नव्हता म्हणून मी दुःखी होतो, काय संतांचा आशीर्वाद, काय देवाची माझ्यावरती कृपा. 1 नाही, माझ्या घरी किती मुलं जन्माला आले? 2. माझाच, आणि गायीपासून जन्माला आलेला तो पण माझाच मुलगा, आणि त्याचा मुलगा म्हणूनच मी स्वीकार करणार. आणि ते मुलं लहानाचे मोठे झाले, पण त्यांचे नाव ठेवण्याचा वेळ जवळ आला. नाव गायीपासून जन्माला आलेलं त्याचं गोकर्ण ठेवण्यात आलं. पण ऐका, हा जो पार्सल होता ना रात्री आणलेला, त्याचं नाव काय ठेवायचं? आत्मदेव म्हणले, आत्मदेव हुशार होते, ब्राह्मण होते हुशार, ते म्हणले माझं नाव आत्मदेव, ह्या पोराचं नाव ठेवू म्हणले आपण ज्ञानदेव. काय ठेवू म्हणले नाव? मी आत्मदेव आणि हा ज्ञानदेव. किती गोड नाव आहे. पण ते म्हटल्याबरोबर ती पळत आली मागून. कोण? ती त्याची हा धुंदुली पत्नी त्याची. ती आली धावत, म्हणले महाराज तुमच्या नावावरून ह्याचं नाव अजिबात जमणार नाही म्हणले. अहो 9 महिने 9 दिवसाच्या वेदना मी सहन केल्या, पोटामध्ये पोरग मी वाढवलं, मी त्याला जन्म दिला, आणि एवढे सगळे कष्ट मी केले, नाव ठेवायची वेळ आली की तुमच्यावर नावावरून हे अजिबात जमणार नाही. म्हणजे या पोराचं नाव माझ्या नावावरून ठेवायचंय मला, हे मला मान्य नाही. काय म्हणते? त्रास सहन केलाय मी, आणि तुमच्या नावावरून. मला खरं सांगा बरं, हिने त्रास सहन केला का? लबाड बोलत होती, खोटं बोलत होती नवऱ्याला. म्हणले तुमच्या नावावरून नाही, माझ्या नावावरून नाव ठेवायचं. म्हणले काय ठेवायचं? म्हणले तुमचं आत्मदेव आणि ह्याचं ज्ञानदेव. नाही म्हणले, माझं नाव धुंदुली, तसं ह्याचं नाव घेतलं की माझं पण नाव त्याच्यातून आलं पाहिजे. मग काय ठेवायचं? ती म्हणली काय नाही, ह्याचं नाव ठेवू म्हणले धुंधुकारी. धुंधुकारी म्हणले त्याच्यातून माझं पण नाव येतं ना, धुंदुली आणि धुंधुकारी जवळ आहे शब्द. आता तिच्या म्हणण्यानुसार त्याचं नाव काय ठेवलं? धुंधुकारी. तो मोठा होता आणि गोकर्ण लहान होता. ते लहानाची मोठं पोरं होत होते. बघा साधूंच्या फळाचा प्रसादाचा परिणाम, जन्मताच गायीपासून जन्माला आलेला गोकर्ण ज्ञानी होता. ज्ञानी होता तो वडिलांकडे जायचा, वेदाच्या ऋचा शिकायचा, सगळे श्लोक शिकायचा. प्रार्थनेचे श्लोक असतील, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. रोज सकाळी उठायचा, देवाची प्रार्थना, आई वडिलाचं दर्शन. वडिलांकडून विद्याभ्यास तो मुलगा शिकला. पण हे जे होतं ना पार्सल, ते एवढं विचित्र निघलं. लहान होतं ना, एवढ्या खोड्या करायचं, कोणत्या लेकराला दगड उचलून मार. आडदांड होतं ते, माईला सवय होती रट्टावून खाण्याची. ताकदवान बनलो ते, ताकदवान आहे, मोठा, हाईटचे हाईट, ताकद होती शरीरात. ते लेकराला उचलायचं, लहान लहान उचलून खाली आदळायचं मुंडक्यावर. रोज कुणाच्या ना कुणाच्या बरोबर भांडणं खेळायचं. एक दिवस सुना जात नव्हता, लेकरांची घरी भांडणं येत नव्हती. एवढं विचित्र निघलं ते. थोडं मोठं झालं, लहान लहान लेकराला गावाच्या बाहेर खेळायला न्यायचं शेतामध्ये. ते शेतामध्ये एखादा खड्डा बघितला की उचल लेकरू टाक खड्ड्यात, उचल लेकरू टाक खड्ड्यात. असे त्याचे रोज काही ना काही कारनामे सुरू होते. थोडा मोठा झाला की चोरी करायची सवय लागली. कुणाचा पेन चोरून आण शाळेमधून,
कुणाची चप्पल चोरून आण, कथेला बसल्या बसल्या असं करायचा तो. इथं लावता तो काही ना काही चोऱ्या करायचा तो. लहानाचा मोठा झाला तशा चोऱ्या वाढायला लागल्या, व्यसनं लागली त्याला, मदिरा पान करायला लागला, कालांतराने वेश्यागमनी बनला. परिणामी आई वडिलांकडे पैशाची मागणी करायचा तो धुंदुकारी. त्रस्त झाले आई बाप, एवढं पोरग वाईट निघलं. आत्मदेवाला त्या साधूंचे शब्द आठवले, अरे ज्या मुलाच्या हव्यासापोटी तू माझे पाय धरलेस तो पोरगा एक दिवस तुझ्या दुःखाचं कारण बनेल, ते पोरग तुला सुख देणार नाही. आठवले साधूंचे शब्द, पण आता वेळ निघून, आता काय परिणाम, आता काय फायदा त्याचा. वेळ निघून गेल्यानंतर कळालं, साधू म्हणत होते अरे हट्ट धरू नकोस, मुलगा जरी जन्माला आला तरी तो मुलगा तुझ्या दुःखाचंच कारण बनेल. आणि आज ती पोरं एवढं वाईट वागायला लागला, व्यसनी बनला, चोऱ्या करायला लागला, डाके टाकायला लागला, खून करायला लागला. वाईट वाटला आत्मदेवाला. आणि खिन्न चेहऱ्याने आत्मदेव एक दिवस त्या तुंगभद्रेच्या काठावरती बसलेले असताना गायीपासून जन्माला आलेल्या पोराने त्यांना उपदेश केला. सांगितलं, बाबा तुम्ही माझा माझा पोरगा म्हणताय आणि इथेच फसताय. अरे कुणाचा पोरगा, याच जन्मामध्ये फक्त तुम्ही मुलगा आणि बाप आहात. न जाणो इथून पाठीमागे किती जन्म झालेत, कोणत्या जन्मामध्ये तो तुमचा बाप होता, कधी तर तुमचा संबंध पण नव्हता काही जन्मामध्ये. याच जन्मामध्ये काही कालापुरते तुम्ही एका संबंधामध्ये आलात. त्या संबंधाचा एवढा अभिमान धारण करून दुःख पदरामध्ये पाडून घेऊ नका. सोडा ही अहंता ममता, सोडून द्या. कोण कुणाचा मुलगा, कुणाचं घर, कुणाचं दार, काही कुणाचं नसते. या असणाऱ्या फाशामध्ये, बंधनामध्ये तुम्ही अडकू नका बाबा. आणि उपदेश केला गायीपासून जन्माला आलेल्या त्या पोराने आपल्या बापाला. कारण भागवतामध्ये दोघांच्या स्वभावाचं वर्णन एका श्लोकामध्ये येत आहे, ऐका. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंधुकारी महाखलहा. गायीपासून जन्माला आलेला गोकर्ण महान पंडित ज्ञानी आणि धुंदुकारी महाखलहा, वाईट निघलेला तो. बापाला सांगितलं, बाबा तुम्ही या ठिकाणी त्रास करून घेऊ नका, तुम्ही धर्माचा आश्रय करा. जा वनामध्ये आणि वनामध्ये जाऊन साधू संताची संगत करा. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्य साधू पुरुषान जेही काम तृष्णान. तुम्ही जा वनामध्ये, साधू पुरुषांचा संग करा. असार खलु संसारो दुःख रूपी विमोहकः सूत कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. अरे हा संसार आसार आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. आजपर्यंत या संसाराने कुणाला दुःख दिलं नाही, तो काम सुख दिलं नाही, तुम्हाला कुठून सुख देणार. म्हणतं संतांचे प्रमाण पाठ आहेत ना आपल्याला. संसार दुःख मूळ आहे ना. म्हणजे गाणं आहे बघा, फार गोड अर्थ आहे त्याचा. सुख दुःख आए जाए. या जीवन रूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणं असतं ना, नाणं त्याच्या दोन बाजू आहेत, एक सुखाची आणि एक दुःखाची. कधी सुखाची वरी होते तर कधी दुःखाची, येतं जातं. म्हणून म्हटलंय बघा, जुनं गाणं आहे तुमच्या काळातलं. सुख दुःख आए जाए सुख की भूख ना दुख की चिंता. सुख की भूख ना दुख की चिंता. प्रीत जिसे अपनाए सुख दुख आए जाए. मीरा ने पिया विष का प्याला, विष को भी अमृत कर डाला. प्रेम का ढाई अक्षर पढ़ के मस्त कबीरा गाए. सुख दुख आए जाए.
बस आपल्याला पाठ आहे, आपल्याला माहिती आहे नाही का. ये जीवन असं आहे, कधी सुख येतं, कही सुख है कही दुख है, इसी का नाम जीवन है. आणि म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख मिश्रित असणारं जीवन आहे. पण आमच्या संतांनी ज्यावेळेला याचा अभ्यास केला त्यावेळेला प्रमाण लिहिलं संसार दुःख मूळ. प्रत्येक पावला पावलाला दुःखाला तोंड द्यावं लागते आपल्याला. गोकर्ण महाराज वडिलांना सांगतात की बाबा हा आसार असलेला संसार आहे, या संसाराने आजपर्यंत कधी कोणाला सुख दिलं नाही. तुम्ही सोडा, कुठे सुख आहे म्हणजे संतांच्या संगतीमध्ये. जा वनामध्ये सेवस्य साधू पुरुषाम जिही काम तृष्णा. साधू पुरुषाची संगत तुम्ही करा आणि साधूंच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळेल. हे माझं तुझं करण्यामध्ये वेळ घालवू नका. आपण करतो ना, माझा मुलगा, माझं हे, माझं ते, माझं घर, हे कुणीच कुणाचं नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. सगळे टाळी हा. नाही रे, वा 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 वा. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. जय हो. हो बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, वा 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 वा. कोण कुणाचे सगे सोय रे, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे तुटते राहिले तुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, हा हा. नाही रे, वा वा वा. नाही कुणाचे कोणी. हरि बोल, जय हो. हा हा टाळी. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे, जय हो. नाही कुणाचे कोणी. कुणाची बहीण, कुणाचा मुलगा, कुणाचं घरदार, सगळ्या गोष्टी तुमच्या आपण निघून गेल्यानंतर मागे राहणार आहेत. या फंदामध्ये बाबा तुम्ही अडकू नका. सोडा. मुलाचं ऐकलं, बाप निघून गेला जंगलामध्ये आत्मदेव. परिणाम बघा, बाप निघून गेला, आता त्याच्यावरती कुणाचा अंकुश राहिला नाही. त्या धुंदुकारीवरती त्याचा स्वैराचार आणखीन वाढला.
रोज यायचा, आईला पैशाची मागणी करायचा, नाही दिले तर आईला मारहाण करायचा तो धुंदुकारी. ऐका महिला मंडळ, जर योग्य वेळेला मुलांना संस्कार दिले नाही तर ते मुलं कसे जीवावर उठतात. ऐका, त्या मुलासाठी संपत्ती कमवली, पैसा कमवला, नवऱ्याला खोटं बोलली, कधी कधी पैसे दिले म्हणेन तेवढे त्याला, आणि संस्कार द्यायचं विसरली ती धुंदुली. परिणामी तोच मुलगा व्यसनाच्या आहारी जाऊन आज तोच पोरगा तिला मारतोय, कमरेमध्ये लाथा घातल्या आणि आपलं कपाळ बडवायला लागली ती धुंदुली. अरे ज्या मुलासाठी मी हे सगळं केलं तोच पोरगा आज मला मारहाण करतोय, मला मारतोय. पण आता वेळ निघून गेली होती ना, आता काय फायदा त्याचा. तिने विचार केला, असल्या पोरापासून रोज मार खाण्यापेक्षा जिवंत राहून उपयोग नाही, मेलेलं बरं. आणि मग तिने काय केलं, घरामध्ये असलेल्या एका आडामध्ये उडी टाकली. आड म्हणतात ना, आडच, विहीर आड, छोटा आड असतो ना छोटा, पूर्वी वाड्यामध्ये असायचे घराच्या अवतीभोवती, त्या वाड्यामध्ये आड होता. त्या वाड्यातल्या आडामध्ये तिने उडी टाकली, तिने आत्महत्या केली, ती मरण पावली. कोण? धुंदुली. तिचा पती तर जंगलामध्ये निघून गेलेला, आई मेली, बाप जंगलामध्ये निघून गेला, आणि भाऊ एवढा अनाचारी वागतोय. त्याच्या वेळेला बघितलं गोकर्णाने, इथं थांबण्यापेक्षा म्हणलं आपण निघून गेलेलं बरं. त्यांनी वाडा घर सोडलं आणि गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले, भारताची तीर्थयात्रा करायला. आता हा एकटाच. कधी काळी ज्या वाड्यामधून वेद मंत्राचा जयघोष बाहेर पडत होता, त्या वाड्यामध्ये यांनी 4-5 वेश्या आणून ठेवल्या. कारण एकटाच, वेश्येकडे जाण्यापेक्षा त्यांनाच घरामध्ये आणून ठेवलं. चोऱ्या करायचा, धन गोळा करायचा, वेश्येला आणून द्यायचा. एवढा विचित्र वागायला लागला तो धुंदुकारी. वेद मंत्राचं पठण ज्या वाड्यामधून बाहेर पडत होतं, तो वाडा कुंटन खाना बनला, वेश्येचा ठिकाणा बनला. द्रव्य आणायचा, द्यायचा त्यांना. परिणाम बघा, एक दिवस त्या धुंदुकारीने त्या राज्यातल्या राजाच्या भांडारगृहामध्ये चोरी केली, राजाकडेच, आणि भरपूर धन लुटलं त्यांनी राजाचं, आणि यांना आणून दिलं. 4-5 जणी होत्या त्या. त्यांनी विचार केला, म्हटले आपल्याला धन आणून देण्यासाठी यांनी राजाकडे चोरी केली, राजा चौकशी लावेल, आणि शोध ज्या वेळेला घेतला जाईल त्यावेळेला याची चोरी उघडी पडेल, आणि आपण पण त्या चोरीमध्ये सहकार्य केलं, या आरोपाखाली आपल्यालाही राजा अटक करील, आणि याच्या बरोबर राजा आपल्याला पण शिक्षा देईल. मग काय करावं, काय नाही, म्हणले याचा काटा काढू, याला मारू, धन घेऊन निघून जाऊ. कुणी विचार केला? 4-5 वेश्ये. रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला तो धुंदुकारी परत आला, 4-5 जणीने त्याला चांगले चांगले पदार्थ खाऊ घातले, गुंगीचं औषध टाकलं त्या पदार्थामध्ये, गुंगला तो रात्रीच्या वेळेला, मदिरा पिलेला, बांधून टाकलं. त्या 4 जणीने खाटाला त्याला मारण्याचा प्रयत्न करतायत, पण आडदांड शरीराचा, लवकर मरेना. मी नेहमी सांगतो, ऐका, पापी माणसाचं कधी मरण चांगलं होत नसतं. मरताना अनेक कष्ट उपभोगावे लागतात की ज्या माणसाने पाप केलं जीवनामध्ये. म्हणून माणसाने पापाला भिलं पाहिजे, 4 हात लांब राहिलं पाहिजे पापापासून. पापी माणसाचं मरण कधी चांगलं होत नसते, मरत नाही लवकर. अरे म्हणले याला मारा लवकर, कसा मरेल? एक जण म्हणली चूल पेटली बाहेर, चूल होती ना स्वयंपाक केलेला, चुलीमध्ये असलेले जळते निखारे, विस्तव काय म्हणतात त्याला आपल्याकडे, जळते निखारे, कोळसे, कोळसे म्हणा, ते आणले एक जणीने, आणि गरम गरम ते जळते निखारे कोळसे तोंडामध्ये टाकून कोंबून त्याला मारलं रात्रीच्या वेळेला त्या 5 जणी. अशा तऱ्हेने वाईट अंत झाला त्या धुंदुकारीचा. कारण पापी माणसाचं मरण चांगलं होत नाही, वाईटच होत असतं ना. जीवनभर पाप केले, आईबापाला मारलं, मदिरापान वेश्यागमनी बनलेला तो ब्राह्मणाचा मुलगा. परिणाम मरण वाईट. त्याच वाड्यामध्ये त्याला पुरलं, त्यांनी निघून गेल्या धन घेऊन. आणि पापी माणसाचं मरण जसं चांगलं होत नाही तसं मेल्यानंतर गती पण चांगली मिळत नाही पाप्यांना. त्याला गती चांगली मिळाली नाही, तो झाला पिशाच, तो झाला भूत योनीला गेला, आणि त्रास सहन करावा लागला त्याला भूत योनीमध्ये. परिणाम बघा, त्याच उत्तम नगरामधले काही लोक तीर्थयात्रा करण्यासाठी फिरत होते. लोक तीर्थयात्रा करतात, आणि तीर्थयात्रा केली पाहिजे बरं का. संत म्हणतात ना आपले, जवळ हे सकळ सिद्ध आहे,
हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या सप्ताह कमिटी मंडळीने कार्यक्रम यावर्षी राबवलाय. अधिक महिन्यात आहे का, अधिक मासात. जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाचं माहेर जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ कोणतं तीर्थ आहे? पंढरपूर. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. ज्यांनी कुणी चंद्रभागा डोळ्याने बघितले त्याला सगळे तीर्थ घडले. सगळ्यात मोठं तीर्थस्थान कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर रे एक टाळी हरिबोल. पाटील त्याचे नाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया गावात काही भोजन मागाया. हो चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. एक 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 टाळी हा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हे जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया गावा काही भोजन मागावया. जम्बूद्वीपामध्ये चंद्रभागेच्या काठावर विटेवरती उभा असलेला भगवान पांडुरंग, त्या पांडुरंगाचं गाव पंढरपूर जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे, पवित्र स्थळ आहे. आणि आपल्या गावातल्या मंडळीने त्या तीर्थाची यात्रा यावर्षी आयोजित केलेली आहे. पंढरपूरमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र भावकथा. निरूपणकार कोण आहेत? आपल्या सगळ्यांना परिचय आहे त्यांचा, नाही का? महाराज मला वाटतं 5 वर्ष आपल्याकडे कथेसाठी येत होते. तुमच्या भाग्याने येत होते. आणि तुमचं दुर्दैव आहे की महाराज नाही येता मी आलोय. दुर्दैवच म्हणावं लागेल ना, नाही का? तुमचा मोठेपणा आहे हा. पण महाराज, मी ऐकलं महाराजांच्या विषयी फार कथा छान करतात. तर त्या महाराजांच्या मुखारविंदातून पंढरपूरमध्ये कथा होणार आहे. ती परमपूज्य बालयोगी आचार्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज अमरावतीकर महाराज कथा त्या ठिकाणी सांगणार आहेत. त्याही करता आपण मोठ्या संख्येने तिथं पंढरपूरमध्ये जा, कारण सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ पंढरपूरचं आहे. त्याची माहिती आपल्याकडे मिळेलच. आपले कमिटीमध्ये मंडळी या ठिकाणी आहेतच. चला, मला मुद्दा हा सांगायचा आहे की तीर्थयात्रा करावी. गोकर्ण तीर्थयात्रेला गेले होते. गावातली लोक पण तीर्थयात्रा करत करत एका तीर्थावरती यांची भेट पडली, गाठ झाली. आणि गावाकडलेलं सगळं घडलेलं सांगितलं. महाराज, तुमची आई तर तुमच्या देखत मेली त्या आडामध्ये उडी टाकून, पण तुमचा भाऊ पण मेला. आणि तुमचा भाऊ मरण पावला हे ज्या वेळेला माहिती झालं त्यावेळेला भावाच्या विषयी वाईट वाटलं. अरे माझा भाऊ मेला, कसा का असे ना, पण भाऊ होता, मोठा होता. आणि मग आईच्या उद्धारासाठी, भावाच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. काय काय प्रयत्न केलेत ऐका. ज्या ज्या तीर्थक्षेत्रावरती ते जातील त्या प्रत्येक तीर्थावरती त्यांनी भावाच्या नावाने आणि आईच्या नावाने पिंडदान केले. कुठे गेले? गयेला गेले, हरिद्वारला गेले, प्रयागराजला गेले. सगळे तीर्थ फिरून सगळ्या तीर्थावरती भावाच्या नावाने श्राद्ध करून सगळी तीर्थयात्रा पूर्ण करून गोकर्ण महाराज ज्यावेळेला उत्तम नगरामध्ये आले, गावामध्ये आले, आल्यानंतर आपला वडिलोपार्जित असलेला गावामध्ये असलेला वाडा, त्या वाड्याच्या दिशेने गेले.
तर अनेक वर्षापासून खंडर झालेला बंद पडलेला तो वाडा, अनेक असणारे पाप ज्या वाड्यामध्ये घडले त्या वाड्याकडे बघत होते. अरे कधी काळी याच वाड्यामध्ये माझा दादा, माझा भाऊ आणि मी लहानाचे मोठे झालो. याच वाड्यामध्ये माझ्या वडिलांनी मला विद्याभ्यास शिकवला. याच वाड्यामध्ये माझ्या आईने मला 2 घास खाऊ घातले. आज अवस्था बघितली त्या घराची, वाड्याची, तर स्मशानवत त्या ठिकाणी दिसत होता. मोठे मोठे वृक्ष उगाले होते. कधी स्वच्छता नाही वाड्याची. मध्ये रात्रीच्या वेळेला प्रवेश करायची हिंमत झाली नाही. बाहेर झोपले वाड्याच्या बाहेर. रात्री 12 वाजले आणि 12 वाजता पिशाच्य योनीमध्ये भटकत असलेला हा धुंदुकारी भाऊ माझा आलाय, भावाकडे प्रार्थना करण्यासाठी वेगळे वेगळे आवाज करायला लागला. भूतच होता ना. असे विचित्र विचित्र आवाज कानावरती पडायला लागले. गोकर्ण महाराजांना जाग आली आणि आवाज कसले येतात कानावरती, पण घाबरले नाही. का? तपाचं बळ होतं ना. विचित्र आवाज कानावरती येत होते. कधी कुत्र्याचा, कधी मांजरीचा, कधी घोबडाचा, कधी राक्षसाचा. आणि असे सगळे आवाज कानावरती पडल्यानंतर लक्षात आलं कोणीतरी प्रेत आत्मा असला पाहिजे. तपाचं तेज होतं. जवळ कमंडोलू उचललं, हातामध्ये पाणी घेतलं, जिकडून आवाज येतोय त्या दिशेने गोकर्णाने शिंपडल्याबरोबर तो प्रेत आत्मा बोलायला लागला. यांनी विचारलं, अरे कोण तू? का आवाज करतो असे? कोण? काय नाव तुझं? तुझी ओळख सांग. तर पिशाच्य योनीमध्ये गेलेला तो धुंदुकारी बोलायला लागला. सांगितलं, दादा, अरे दादा, मी तुझा भाऊ आहे. भाऊ, माझं नाव धुंदुकारी. गोकर्ण म्हणले, अरे तुझा उद्धार झाला नाही? ते म्हणले, नाही झाला दादा, पिशाच्य योनीमध्ये मी भटकतोय. अरे तुझ्या नावाने ते मी सगळीकडे पिंडदान करून आलोय. पिंडदानाने तर माणसाचा उद्धार होतो, तुझा का झाला नाही? अरे कुठे कुठे पिंडदान केलंय. गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मेन भविष्यती. गयेला जाऊन मी श्राद्ध केलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणतात ना, गयेला श्राद्ध केले म्हणजे पूर्वजांचा उद्धार होतो, तुझा का झाला नाही? धुंदुकारी म्हटला, दादा, अरे सामान्य माणसाचा उद्धार गयेला श्राद्ध केल्यानंतर होतो. सामान्य घडलेली पाप असलेले सामान्य पापी माणसं अशा पाप्यांचा उद्धार करतात, ते तीर्थ. पण मी सामान्य पापी नाही. म्हणले, मी क्लास 1चा पापी. काय म्हणला तो? ते क्लास असतात ना नोकरीमध्ये, 3rd क्लास, 2nd क्लास, 1st क्लास, नाही का? मी कसला पापी? हा, नोकरीवाली माणसं सांगा, कसला? हा 1st क्लास. हा 1 नंबरचा, 1 ग्रेड आहे म्हणला मी. 1 नंबरचा 1st क्लासचा मी पापी आहे. माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार या तीर्थामध्ये पिंडदान केल्याने होणार नाही. तू दुसरं काहीतरी साधन कर. काय साधन केलं म्हणजे माझ्या भावाचा उद्धार होईल कळे ना त्यांना. रात्री झोपले, सकाळी उठल्यानंतर जुन्या जाणत्या मंडळीला विचारलं, संतांना, ऋषींना असं विचारलं, जुन्या जाणत्या मंडळीला, अरे सांगा तुम्ही मला, तुम्ही अनुभवी आहात, काय केल्यानंतर माझ्या भावाचा उद्धार होईल? कुणालाच सांगता येईना. सरते शेवटी एका म्हाताऱ्याने, विद्वानाने सांगितले, एक काम करा, म्हणले तुम्ही सूर्याला विचारा, ते सांगतील तुम्हाला. आपल्या तपस सामर्थ्याच्या बळावरती सूर्याची गती त्यांनी रोखून धरली. सूर्याला थांबवलं कोणी? गोकर्णाने. आणि सूर्यनारायणाला विचारलं की सांगा, म्हटले काय केल्यानंतर माझ्या भावाचा उद्धार होईल? तर सूर्यनारायणाने आकाशवाणीने सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. 7 दिवसाची भागवत कथा तुम्ही वाचा, मग तुमच्या भावाचा उद्धार होईल. सूर्यनारायणाने मार्ग दाखवला त्यांना. मग सूर्यनारायणाने सांगितल्याबरोबर त्यांनी भागवत कथेचं आयोजन. तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. महात्म्य कथा संपून आता पहिल्या स्कंदाला प्रारंभ होत आहे. पहिल्या स्कंदामध्ये 19 अध्याय आपल्याला बघायला मिळतात. बोला किती? 19 अध्याय पहिल्या स्कंदामध्ये आहेत. पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण या ठिकाणी गायला. या पहिल्या श्लोकामध्ये
भगवान व्यास हे भगवान परमात्म्याला मंगल करतात. मंगल हे 3 प्रकारचे आहे. वस्तु निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल. पण त्या सत्य स्वरूप असलेल्या भगवान परमात्म्याला आम्ही सर्व नमस्कार करतो. आणि म्हणून पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये त्या सत्य स्वरूप असलेल्या भगवान परमात्म्याला वंदन केलं. म्हणून तर म्हणतात ना, सत्यम परम धीमहि. तोच भगवान परमात्मा या जगामध्ये सत्य आहे. त्या सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 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 सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठला. या जगामध्ये सत्य जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून या पहिल्याच श्लोकामध्ये वचन वापरलंय, सत्यम परम धीमहि. त्या सत्य स्वरूप असलेल्या भगवान परमात्म्याला वंदन करून मूळ भागवताच्या कथेला या ठिकाणी आरंभ करतात. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. स्वर्ग प्राप्तीसाठी सहस्र वर्षापर्यंत चालणाऱ्या ज्ञान सत्राचं आयोजन 88,000 ऋषी मुनींनी नैमिषारण्यामध्ये केलं. आणि ते त्यांचं ज्ञान सत्र त्या ठिकाणी चालू होतं. म्हणून ऐका, मुख्य प्रयोजन त्यांचं काय होतं तर 88,000 ऋषी मुनीचं यज्ञ करत होते. ते ज्ञान सत्र यज्ञ चालू होता त्यांचा. यज्ञ केल्यानंतर मध्ये मध्ये आता नुसता यज्ञ करून ते जरा बोर व्हायचे आपल्या भाषेमध्ये काय. आणि मग त्या मोकळ्या वेळेमध्ये यज्ञ पूर्ण झाला, यज्ञामध्ये बसून बसून मोकळा राहिलेला वेळ तो पण इकडे तिकडे देत नसायचे. तर त्या मोकळ्या वेळेमध्ये भगवत चर्चा करण्याच्या उद्देशाने ही कथा त्या ठिकाणी चालू होती. यज्ञामधून उरलेला वेळ कथा ऐकण्यासाठी ते करत होते. आपल्याकडे वेळ असतो पण आपण तो काय करतो, टाइमपास करतो. नाही का तुमच्याकडे टाइमपास करतात का लोक? नाही, माझ्याकडे बघा ना, टाइमपास म्हणजे कळालं ना तुम्हाला, मंदिरामध्ये बसून करतात काय काय लोक. आपल्याकडे मंदिरातच आहे का? असं नका हे करू, मंदिरात नका करायचं तर बाहेर करायचा कुठं. पण बरेचशा ठिकाणी मंदिरामध्ये टाइमपास करताना बघायला भेटतात लोक. पण हे जीवन अगदी कमी वेळ मिळालाय आपल्याला आणि त्यातही टाइम पास होत नाही म्हणजे अवघड वाटतंय मला. इथं टाइम मिळाना आणि हे लोक टाइम नाही म्हणजे लोक म्हणते आम्हाला नाद नाही हो, आम्हाला हे नाही. पण मग आपला टाइमपास म्हणून चाललंय आमचं, म्हणतात का नाही. टाइमपास पैशाने नाही, टाइमपास म्हणून खेळतोय. पण तसंही खेळायचं. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाच्या आयुष्याची गणना फक्त केली आणि त्यातही अर्ध कशामध्ये जाते, शतगणिले ते अर्ध रात्र खाय. म्हणजे झोपेत अर्ध चाललंय आयुष्य, अर्ध झोपेत चाललंय आणि अर्ध मध्ये बालत्व बालपणात काय जाते, रोग पीडा याच्यामध्ये अर्ध काय जाते, काही वृद्धापकाळामध्ये जाते. आणि मग काय राहिलं खाली भजनाला. आणि त्यातही लोक म्हणतात की टाइमपास होत नाही म्हणून आम्ही खेळतो. नाही,
वेळ कमी आपल्याकडे, त्या कमी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. काय? नामचिंतन करा, काय कथा ऐका, काय कीर्तन करा, पूजेमध्ये वेळ घालवा, नामचिंतनामध्ये घालवा, आपले काम करायला वेळ द्या. उग भलत्या सलत्या गोष्टीमध्ये वेळ दौडू नका. कमी काढले तिथे यज्ञ करून उरलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हे कथा सुरू नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी कथा सांगायला त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि मग पहिला स्कंद आहे तो अधिकार सांगणारा स्कंद आहे. वक्त्याचाही अधिकार सांगितला आणि श्रोत्यांचा पण अधिकार सांगितला. ऐका, जसा वक्त्याचा अधिकार आहे तसा श्रोत्यांचा पण ऐकण्यासाठी काय लागतोय? अधिकार असावा लागतो. वक्त्याचा काय अधिकार आहे? सांगणाऱ्याचा. तर सांगणाऱ्याचा अधिकार पहिल्यांदा सांगतो, ऐका. सांगणारा कसा असावा? तर भागवतकार म्हणले सांगणारा मनुष्य हा वैष्णव असावा. भगवत भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. कथेचा भाव श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोच करण्याची ताकद त्या वक्त्याकडे असली पाहिजे. श्रोत्यांच्या गळी कथा उतरवली पाहिजे त्यांनी, बरोबर ना? आणि प्रत्येक कथेच्या पाठीमागे असलेल्या सिद्धांताची उकल करून श्रोत्यांना सांगणारा कथा वाचक असला पाहिजे. लक्षात आला? हा अधिकार आहे वक्त्याचा, सांगणाऱ्याचा. आणि म्हणले मग ऐकणारा कसा असावा? ऐकणाऱ्याचा अधिकार निर्मत्सराना सतः. ऐकणारा श्रोता हा निर्मत्सर होऊन ऐकायला कथेमध्ये येणारा असावा. मत्सर करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये कथा प्रवेश करत नाही. म्हणजे कथा आणि त्या कथेचा जर आपल्यावरती परिणाम व्हावा असं वाटत असेल तर कथा श्रवण करायला येताना मत्सर लांब ठेवला पाहिजे. मत्सर आपल्या अंतःकरणात. मत्सर म्हणजे द्वेष भावना, दुसऱ्याच्या विषयी वाईट विचार येणे, याचं नाव मत्सर, बरोबर ना? मत्सर. लोक वरून वरून गोड बोलताना दिसतात पण दुसऱ्याच्या विषयी वाईट अंतःकरणामध्ये विचार असतात. आणि असा विचार करणाऱ्या माणसावरती कथेचा परिणाम कधी होऊ शकत नाही, कधी होत नाही. आणि अनेक लोकांच्या अंतःकरणात आज लोक मत्सरी बघायला भेटतात म्हणून त्यांच्यावरती कथेचा परिणाम होत नाही. म्हणून श्रोत्याचा अधिकार सांगताना निर्मत्सर असला पाहिजे तो श्रोता. मत्सर म्हणजे काय? लक्षात आलं ना? का नाही कळालं? सोपं सांगतो. काही लोक मला एके ठिकाणी म्हणलं मत्सर सोडावा मत्सर. लोक मला म्हणले महाराज आम्हाला मत्सर माहित नाही, आम्हाला मच्छर माहिती. होय, मच्छर रोज आपल्या अवतीभोवती असतो ना मच्छर. आता मच्छर आणि मत्सर जवळच शब्द आहेत, काय लय अवघड नाहीत, सोपे वाटतात नाही का, जवळचे वाटतात. त्याच्या दोघांमधला फरक सांगतो आहे का? मत्सर आणि मच्छरामधला. जो बाहर से काटे उसे मच्छर कहते हैं. लक्षात येते ना? जो बाहर से काटे उसे मच्छर कहते हैं और जो भीतर से काटे उसे मत्सर कहते हैं. लक्षात आलं ना? अरे जे बाहेरून चावतं त्याला मच्छर म्हणा आणि जे आतून चावतंय त्याला म्हणायचं मत्सर. आणि अशा अनेक लोक जगामध्ये अहो दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्यांना देखवतच नाही, बघवतच नाही. मत्सर, कायम मत्सर. एखाद्याचं जर चांगले गुणानुवाद करायला लागलो ना, आमके महाराज लय चांगले, आमच्यातलेच म्हणतात आम्हाला माहिती आहे त्याला काय येतंय, तो किती पाहण्यात आहे, असा मत्सर करायला सुरुवात करा. आमकीचं जर वर्णन करायला लागलं बाया ना, ती तर आम्हाला माहिती आहे ती कशी आहे काय, लगेच मत्सर करायला सुरुवात. अशी मत्सरी माणसं जगामध्ये बघायला भेटतात. आणि भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलंय निर्मत्सरा नाम, निर्मत्सर व्हा तर कथेचा परिणाम तुमच्यावरती होईल. लक्षात आला? अधिकार सांगणारा स्कंद म्हणजे हा प्रथम स्कंद आहे. आणि याच्यामध्ये दोघांचा देखील अधिकार या ठिकाणी सांगितला. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारलाय सुतांना, का हो महाराज आम्ही महात्म्य कथा तुमच्या मुखातून श्रवण केली, कळालं आम्हाला काय होतं भागवत ऐकल्याने, भक्ती वाढते, ज्ञान वैराग्य तरुण होतात, कळालं काय होतं भागवत ऐकल्याने. म्हणले पाप्यातल्या पाप्याच्या माणसाचा देखील उद्धार कथा करते, कळालं आम्हाला. धुंदुकारीच्या कथेमधून पाप्यांचा उद्धार करणारी कथा आहे. पण आमचा प्रश्न असा आहे की जे भागवत तुम्ही आम्हाला सांगितलंय, ज्या भागवताची माहिती, ते भागवत कधी निर्माण झालं, ते भागवत ते आमच्यापर्यंत कसं आलं, ते कुठे निर्माण झालं, कुणी निर्माण केलं, ते आमच्यापर्यंत कसं कसं आलं. कृपया त्या भागवत निर्मितीची कथा तुम्ही आम्हाला सांगा की ज्या भागवतामध्ये भगवान परमात्म्याच्या विपुल प्रमाणामध्ये कथा सांगितल्या जात आहेत. किती कथा आहेत? 24 अवताराच्या कथा भागवताने गायल्या. देवाचे अवतार किती आहेत? 24 अवतार. कोणते कोणते?
पहिला अवतार आहे देवाचा सनक सनंदन सनातन सनत कुमार म्हणजे सनकादिकांचा पहिला अवतार. दुसरा अवतार आहे देवाचा वराह अवतार. तिसरा अवतार आहे देवाचा नारद अवतार. चौथा आहे नरनारायण. पाचवा आहे कपिल. सहावा आहे दत्तात्रेय. सातवा आहे यज्ञ नारायण. आठवा आहे वृषभदेव. नववा अवतार देवाचा आहे त्याचं नाव आहे पृथू. दहावा आहे मत्स्य. अकरावा आहे कच्छ. बारावा आहे धन्वंतरी. तेरावा आहे मोहिनी. 14वा देवाचा अवतार आहे त्याचं नाव आहे नरसिंह. 15वा वामन. 16वा परशुराम. 17वा पराशर. 18वा व्यास. 19वा राम. 20वा कृष्ण. त्यानंतर 21वा बलराम. 22वा बुद्ध. 23वा हयग्रीव आणि 24वा होणारा कल्की. किती झाले? झाले का बरोबर? मी आता सांगितले ना बरोबर झाले 24. मोजले ना तुम्ही? बरोबर 24 झाले. हा पाचवा कोणता होता सांगा? कोणता होता? 5व्या नंबरचा सांगितलेत ना नाव. महाराज एवढं लक्षात राहिलं असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं आम्ही. सगळी कथा जर लक्षात राहिली असती तर रोज रोज दरवर्षी ऐकायची गरज भासली नसती. नाही ना लक्षात राहिलं. कोणता होता पाचवा? पाचवा कपिल. 19वा राम. 20वा कृष्ण. क्रम मागे पुढे होऊ द्या पण एवढे अवतार झालेले आहेत. आणि मग ज्या कृष्णाचा अवताराचं चरित्र ज्या भागवतामध्ये गायलं जातं 24 अवतार सांगितले जातात. संतांनी 10 मानलेत महाराष्ट्रातल्या आपल्या. भागवताने देवाचे अवतार सांगितले 24. तसं देवाचे अवतार अनंत आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. ते काकडा म्हणतो ना आपण काकड्यात प्रमाणे. कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. हे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनेक अवतार आहेत त्या देवाचे. पैकी आपल्याला कळावे म्हणून 24 अवतार भागवताने कथन केले. मग आम्हाला सांगा 24 अवताराची कथा ज्या भागवतामध्ये ते भागवत कसं निर्माण झालं? तर त्या भागवताच्या निर्मितीची कथा प्रारंभ करतायत सूत. ऐका, हिमालय आहे. हिमालय हिमालय म्हणजे भारतीय लोकांच्या ध्यान धारणेचं तपश्चर्या करण्याचं ठिकाण. मग आजही हिमालयामध्ये अनेक साधू आणि संत काय करतात? तप करतात. त्या हिमालयामध्ये बद्रीनाथ नावाचं एक सुंदर असणारे एक धाम आहे देवाचं. 4 धामपैकी एक असलेलं धाम. 6 महिन्यापर्यंत त्या बद्रीनाथाची पूजा नारद करतात. बद्रीनाथाचे कपाट, बद्रीनाथचे कपाट, बद्री केदारनाथ 6 महिन्यासाठी दर्शनासाठी ते बंद असते ना, बरोबर ना? दिवाळीच्या पाडव्यापासून बंद असते. तर ते कधी सुरू होतं? मला वाटतं अक्षय तृतीयेला कपाट खुलतात आणि तिथून पुढे मग त्यांची यात्रा आपल्याला करता येते. त्याचं बद्रीनाथाचं दर्शन घेता येतं. 6 महिन्यापर्यंत बंद असलेलं ते मंदिर. आणि मग मंदिरामध्ये एरवी पूजा कोण करतं त्यांची? तर उत्तर ऐका, बद्रीनाथचे कपाट बंद असल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्रिभुवनामध्ये फिरणारे नारद 6 महिने एका जागेवर बसून तिथे बद्रीनाथाची पूजा बांधतात, पूजा करतात. 6 महिन्याचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे बद्रीनाथ. नारदाच्या त्या बद्रीनाथला जाण्याच्या मार्गावरती केशव प्रयाग नावाचं एक तीर्थ लागते. आणि त्या केशव प्रयागाच्या शेजारीच सरस्वती नावाची नदी वाहते. कोणती नदी? मोठ्याने बोला. सरस्वती. आणि त्या सरस्वतीच्या काठावरती एक आश्रम. त्या आश्रमाचं नाव आहे शम्यप्राश नावाचा आश्रम. तो आश्रम कोणाचा आहे? तो आश्रम आहे व्यासांचा. बोला कोणाचा? व्यासांचा. हे व्यास जे आहेत ते कृष्ण द्वैपायन व्यास त्यांना म्हणतात. व्यास म्हणजे सगळे आपल्या परंपरेमध्ये जे ग्रंथ आहेत ते सगळे रचले कुणी? व्यासांनी. 6 शास्त्र व्यासांनी लिहिले. 18 पुराण व्यासांनी लिहिले. एका वेदाचे 4 भाग व्यासांनी केले. महाभारतासारखा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला कुणी? व्यासांनी लिहिला. आणि मग या सगळ्या पुराणाचे उद्घाता, वेदाचे भाग करणारे व्यास, त्या व्यासांचा आश्रम. पण त्या आश्रमामध्ये एक दिवस व्यास खिन्न मनाने बघत होते हिमालयाकडे. आणि मनामध्ये विचार आला. हिमालयाची उंच चोटी त्यांनी बघितली आणि विचार करत होते, अरे हा हिमालय किती उत्तुंग आहे, हा हिमालय किती मोठा आहे आणि मी किती छोटा आहे.
आणि मनामध्ये दुःख दाटलं होतं त्यांचं, मी का सुखी नाही, माझ्या अंतकरणामध्ये दुःख का झालंय. आणि मग याचा विचार ते करत होते, अरे एवढं मी तत्वज्ञानाचा डोंगर उभा केला तरी मनाला समाधान लागलं नाही, कशाने समाधान मिळेल याचा विचार करत होते. बघा, मोठी माणसं, शहाणी माणसं आपल्या दुःखाचं कारण ते शोधत असतात, आपलं शोधत असतात. ते दुसऱ्यावरती ब्लेम, दुसऱ्यावरती ते दुःख आपलं लादत नाहीत. आपणच सामान्य माणसं की जे दुसऱ्यावरती यांनी मला दुःख दिलं आणि त्यांनी मला त्रास दिला असं म्हणतो. शहाणी माणसं आपल्या दुःखाचं कारण आपण शोधत, अरे मला दुःख झालं म्हणजे ते माझ्याच कमतरतेमुळे झालं असेल. आणि सामान्य माणसं दुसऱ्यावरती लादतात, त्याच्यामुळं असं झालं आणि ह्याच्यामुळे दुःख मिळालं. तसं नाही. पण महाराजांचं प्रमाण एक घरी घेऊन जा, शिका. दुसऱ्यावरती रुसायचं नाही, दुसरं कुणी दुःख देत नसते. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. दुसऱ्यावरती रुसू नका, रुसायचं जर असेल तर आपल्या संचितावरती. कारण आपल्याला दुःख दुसरं कुणी देत नाही. सुख आणि दुःख आपल्याला कशामुळे होतंय, आपल्या संचितामध्ये असलेल्या पाप पुण्यामुळेच आपल्याला सुख आणि दुःख उपभोगायला मिळतंय. हो जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे वा वा देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होती नीती भ्रष्ट. कुणी त्यागे जीवन आपले, दुःखी जगी करण्या नष्ट. हो देह करीचे जे काही, हो देह करीचे जे काही, आत्मबोधितो नाही तर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तुम्हा लोकांना सुख दुःख जे उपभोगायला मिळतात ते आपल्या कर्माचं फळ आहे. म्हणून आपल्या दुःखाचं कारण आपण शोधलं पाहिजे. ते शोधलं व्यासांनी. का दुःख होतंय मला, काय माझ्या हातून असं राहिलंय करायचं ज्याच्यामुळे मला शांती मिळेल. आणि मग व्यासांचं दुःख थेट पोहोचलं कुणापाशी, तर ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेवाला ज्या वेळेला ते दुःख कळालं त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्यांचे मानस पुत्र असणारे नारदांना जवळ बोलवलं. आणि पहिल्यांदा ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि सांगितलं, जा माझा तो असणारा मुलगा, म्हणजे माझा तो असणारा व्यास, तू माझा मुलगा आहेस. नारद हे कुणाचे चिरंजीव आहेत, तर ब्रह्मदेवापासून जन्माला आलेत, ब्रह्मदेवाच्या पासून. जा आणि व्यासांना जाऊन हे भागवत सांग, त्यांच्या दुःखाचं कारण नष्ट होईल. आणि या 4 श्लोकांचा विस्तार करायला त्यांना सांग. नारदाने ब्रह्मदेवाकडून 4 श्लोक ऐकले आणि शम्यप्राश आश्रमामध्ये नारद आले वीणेचा झंकार करत. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. ओ बद्री नारायण नारायण नारायण. ए नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण.